नमस्कार. हाऊसफुलच्या या नव्या भागात फुल ऑन एंटरटेनमेंट सह सुरू करूया आपली आजची हाऊसफुल टूर. घड्याळाच्या काट्यावर धावणारं जग या गर्दीत मिसळत पळता पळता मागचं सारं विसरत भविष्याकडे धावता धावता नाही का वाटत एक तरी दिवस म्हणावं टाइम प्लीज. आजच्या धावपळीत टाइम प्लीज म्हणत आठवणींचा सोनेरी कॅनव्हास रंगवत सुप्रिया प्रोडक्शन सादर करीत आहे ऋषिकेश परांजपे लिखित आणि अरुण नलावडे दिग्दर्शित टाइम प्लीज. वाजंत्री बहुगल बलगल बगल लगल बहुगल दोन नजरा रोखून टाइम प्लीज म्हटलं की तिथून दिसतो चंद्र स्पष्ट. त्याच पहिल्या पायरीवरून सुरू होते ही मधुचंद्राची गोष्ट. झाड माडी झाड माडी झाड गोठी काढ रांडीच्या वैरण काढी. जल्ला चंद्रे काय हा सरळ माझ्या अंगावरच आलीस ती. येणार म्हणजे काय येणार आहे. आम्ही तुमच्यासारखे नाही सरळ मार्गी आहोत. कल्ला कल्ला का नाही कल्ला बोला. आता कल्ला बोललो तर बोलेल सरळ मार्गावरून बाजूला कल्ला. कल्ला किती किती जणांची मना मोडली मी तुमच्यासाठी. नाही तर काय कमी होतं मना. तल्यावर मल्यावर शेताच्या खाल्यावर घराच्या माल्यावर किती जणांनी गुडघे टेकले होते. प्रेक्षकांना एनी टाइम प्लीज करणारी ही सदाबहार कॉमेडी दिग्दर्शित करत त्यात अभिनयही करतायत अरुण नलावडे. याचबरोबर संतोष मयेकर आणि अनुपमा ताकमोगे यांच्याही या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मना सांगा लगीन झाल्यावर आपलं थर्ड हवेच्या ठिकाणी हनीमूनला जायचं ठरलं होतं. तेव्हा येऊन जाऊन 7,000 खर्च बोलल्यावर तुम्ही काय म्हणला. मी बोललो एवढ्या लांब जायलाच पाहिजे काय. शेली एकदा ताब्यात आल्यावर तिच्यावर झडप घालायला लांडगा काय तिला हिल स्टेशनला नेतो काय. माणसाच्या आयुष्यात अनेक पायऱ्या येतात अगदी लहानपणापासून ते वृद्धत्वापर्यंत. टाइम प्लीज असं सांगतं की या आयुष्याच्या पायऱ्या चढता चढता माणसाने कधीतरी मायेच्या भलाईच्या पारावर थांबावं बसावं वाट बघावी गेलेल्या काळाकडे बघावं आणि तिथून जे आपण काही शिकलो ते घेऊन पुढे जावं आणि आठवणींची रंगीबेरंगी बरसात स्वतःला करून घ्यावी असं टाइम प्लीज सांगतं. अरे पिढ्यानपिढ्या गेल्या तरी जगाची मोरी आणि संसाराची बादली मात्र तीच. प्रत्येकाच्या नशिबाचा डिटर्जंट तेवढा वेगवेगळा. तो ज्याच्या हातात जसा कधी येईल तशी त्याची धुलाई आणि सफाई करायची. मग हे लोक करतात काय हे संसाराच्या मागे धावता धावताना पलत्या कालाला अडवायला बघतात. मग ह्यांच्यात भांडणं होतात मग एकमेकांना शिवीगाळ करतात मारामारे काय करतात. पण एवढा सगळा करून संध्याकाळी एकमेकांच्या कुशीत येऊनच निसतात. पण या भांडणाचा पण लय मोठा फंडा आहे. दोघांची भांडणं झाली का आपल्यापेक्षा समोरचा कसा विजयी होईल ह्याच्याकडे ह्यांचं लक्ष असतं. मग भविष्यात ह्यांच्या हातात उरतो काय बिनपोपटाचा पिंजरा. खरं तर या नाटकात माझी एकच अशी भूमिका नाहीये. रादर या नाटकात फक्त 3च पात्र आहेत अरुण नलावडे अनुपमा ताकमोगे आणि मी. तर त्या प्रत्येकांच्या वाट्याला 6 भूमिका आलेल्या आहेत. कारण मुळात हे एक स्क्रिप्ट नाहीये ते 6 स्किट आहेत आणि त्यामुळे त्यात वेगळे प्रसंग आणि वेगळ्या भूमिका. त्यामुळे इतर नाटकांपेक्षा हे नाटक अशा पद्धतीने सुद्धा वेगळं आहे की एकच भूमिका न करता 6 भूमिका 3ही नटांना करायला मिळत आहेत. माझी बिचारी पोरगी काय झालंय काय तुमच्या पोरीला. अव तेच तर म्हणायला लागली अजून कायच झालं नाही. अहो काळजी करू नका होईल. कितीही वेळ लागला तरी कधी ना कधी फुटतेच कवटी. कवा धरणं म्या प्रसूतीगृहाकडे खेचाया बघते तर वडात खेचत मसनाकडे जाते.
आपण जेव्हा आयुष्यात जगत असतो तेव्हा आजकाल इतकं धावपळीचं आणि दगदगीचं आपलं आयुष्य झालेलं आहे की 2 क्षण थांबून आपण आत्तापर्यंत आपण काय जगलोय, आत्ता काय जगतोय, पुढे काय जगणार आहोत याचा आपण विचारच करत नाही. आणि टाईम प्लीज म्हणजे खेळता खेळता आपण टाईम प्लीज असं म्हणून थोडीशी विश्रांती घ्यायचो आणि मग पुन्हा खेळायला सुरुवात करायचो. तेच नेमका टाईम प्लीजचा तोच नेमका अर्थ आहे की जगता जगता थोडंसं थांबा, त्या पायरीवर विसावा, मागे काय घडून गेलं त्याचा क्षणभर विचार करा, पुढे काय करायचंय त्याचा विचार करा, वर्तमानाचा विचार करा, वर्तमानाचा आनंद घ्या आणि जगायला लागा. काय आहे यात? फुटाड्यांची चालं, कोंबड्यांची पिसं आणि बांगड्यांचे तुकडे आहेत. वा, कचरा आणलाच म्हणजे. आ? दुनियाभर फिरत राहायचं, सटर फटर काहीतरी गोळा करायचं आणि फालतू वस्तूंनी अख्खं घर भरायचं. मी? बस. वा वा. मला इथे घरात शेंगांची टरफलच आठवायला जागा नाही. अगं, पृथ्वी मोलाची चीज मिळालंय आज. गंजलेल्या पोपटाचं पिंजरा. इन्व्हर्शन झालं. गंजलेल्या पोपटाचा नव्हे, पोपटाचा गंजलेला पिंजरा. बर. मला असं वाटतं की आपण आत्ता दिवाणखान्यातलं नाटक खूप वर्ष पाहत आलेलो आहोत. दिवाणखान्याच्या बाहेर येऊन आयुष्यात जगण्याचा एक महामंत्र जर लोकांना मिळत असेल, एक गोडवा मिळत असेल, एक प्रबोधन मिळत असेल, एक मनोरंजन मिळत असेल, तर या सगळ्यांचा एक सुंदर मिलाफ टाईम प्लीजमध्ये आहे. म्हणून टाईम प्लीज तुम्ही बघावं असं मला वाटतं. तू मला पहिलं सांग, काय बोललीस त्या मथीला? बोलले काय? का पहिल्या रात्रीच हातात साबणाची वडी घेऊन आम्ही त्या साबणाची शपथ खाल्ली. होय, अशी? हा. का जलंभर या साबणासारखं झिजून भविष्याच्या बादलीतला मलकट कोट धुवून काढायचा. हा. वडी झिजून संपल, होय. पण बादलीतून कोट बाहेर येईल. होय. आपल्या संसाराची बादली हलल, हा. पण उमलत्या पिढीला नवा चमकदार कोट मिळल. आणि मग झिजून संपून जाण्यातली गोडी कलल तुला, मला, नी जल्ल्याच्या संपून गेलेल्या साबणाला. आपल्या बहुरंगी भूमिकांमधून एकांकिका, नाटक, सिनेमा ते थेट ऑस्कर पर्यंत झेप घेणारे अरुण नलावडे दिग्दर्शित त्यांच्या टीमची ही फ्रेश जुगलबंदी जरूर पहा. महिन्यांच्या तालमीत तयार झालेला गळा, या गळ्यानं आवाजानं हजारो मैफिली रंगवल्या, सजवल्या. काळ बदलला आणि रसिकही, पण बदलली नाही ती हमीदाबाई आणि हमीदाबाईची कोठी. अनिल बर्वे लिखित मराठी रंगभूमीवरलं हे क्लासिक नाटक नेहमीचा बॉक्स सेट तोडून खुल्या रंगमंचावर पोहोचलंय. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ आपल्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसह सादर करीत आहे अनिल बर्वे लिखित आणि मिलिंद इनामदार दिग्दर्शित हमीदाबाईची कोठी. बड़ी बाबा को चादर चढ़ाई, मेरा गला अब नहीं रहा, तो तेरे वास्ते सुर मांगा, ताल मांगा, तेरे सुर और ताल को दिल से दाद दे सजाने वाला भी मांगा. सईदा, रियाज नहीं किया आज? भूखा पेट रियाज नहीं होता है हमदाबाई. गलत बोली. भूखा पेट गाता है वो अल्लाह को पुकारता है. मला अल्लाह नको, पैसा पाहिजे, पैसा. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे मला असं वाटतं की एक जो कोठीवाल्या बाईकडे बघण्याचा एक आपला दृष्टिकोन होता, त्या दृष्टिकोनाला छेद देणारं हे नाटक आहे. कारण मला असं वाटतं की ज्या कोठीवरचं गाणं असं म्हटलं जायचं, त्यामध्ये तवायफ नावाची जी बाई असायची, ती तवायफ नावाची बाई आपल्या जीवनाच्या जगण्याची मूल्ये घेऊन काही काळ त्या जगत होत्या. आपल्या पद्धतीनं कलेचा विकास, कलेची साधना करत होत्या. आणि अशाच एका अत्यंत मूल्य जपणाऱ्या, जाणणाऱ्या बाईची ही कथा आहे. ती मरते पण आपल्या मूल्यांबाबत कुठलीही तडजोड करत नाही. आणि मला असं वाटतं की ही त्या नाटकाचं फार मोठं बलस्थान आहे. जिस अल्लाह ने हमें तवायफ के तौर पर पैदा किया, जिस संगीत ने हमें कई पीढ़ियों से रोटी दी, इसके साथ यूं बेईमानी. सईदा, हमारी तो तवायफ की जात, तवायफ की जात, तवायफ की जात. बजने लगी सारंगी तेरी. ए हमदाबाई, पोटाचा तबला जाय धा धा करतो ना, त्यावेळेस सारंगी नाही ऐकू येत कानाला. माझ्या दिलाला धरम नको, माझ्या दिमागाला उचल नको, माझ्या पोटाला पैसा पाहिजे, पैसा. आमच्याकडे कसं वर्षी अकॅडमीतर्फे वेगवेगळ्या शैलीतली नाटकं या विद्यार्थ्यांसाठी सादर केली जातात. तर यावर्षी सेकंड इयरचं रिअलिस्टिक नाटक म्हणजे वास्तववादी शैलीतलं नाटक करायचं असं जेव्हा ठरलं, तेव्हा हमीदाबाईची कोठी हे माझ्या डोक्यात
आलेलं नाटक होतं. ते मुलांसमोर वाचल्यानंतर असं वाटलं की हो, हे होऊ शकतं. नाटक वाचता वाचता मला लक्षात आलं की आपण हे जर का मुक्ताकाश रंगमंच ओपन एअर थिएटरला करणार असू तर मग केवळ कोठी मला दिसत नव्हती, कोठीच्या आसपासचा सगळाच मोहल्ला दिसायला लागला. आणि मग त्या मोहल्ल्यातलं नाटक करण्यासाठी काही चेंजेस, काही बदल मी त्या नाटकामध्ये केलेत. आणि हा त्यांच्या सेकंड इयर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा भाग आहे. तर वेगळा प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला हमीदाबाईची कोठीमध्ये. 50,000 का मामला है हमदाबाई, इतना पैसा मिलेगा तो सेठ हनीवानी महीना भर बसून खाए. जा सत्तार, साजिंदों को बुला के लेके आओ. जाओ. रोक सत्तार, खाली पीली झगड़ा नको करू सेना. अरे ये यासीन सेठ गया तो दूसरा आएगा, लेकिन पैसे के वास्ते तवायफ का धर्म मैं नहीं छोड़ूंगी. हमदाबाई, तुझ्या अकलेची झाली कोणाची निकाल. 30 निकाल जात राहते. तवायफची जहाज, तवायफ का धर्म, तवायफ का उसूल. तवायफच्या कोठ्याने पब्लिकला पागल कुत्त्याने नाही काढलं. मला ना तुझ्या कोठ्यावरती कधीच येणार नाही हमदाबाई. तुझ्याच काय, कुणाच्याच कोठ्यावरती कधीच नाचणार करणार नाही. टोटल वास्तववादी शैलीचं हे नाटक आणि त्याची पूर्ण प्रोसेस ही 45 दिवसांची होती. सुरुवातीला आम्ही कॅरेक्टरायझेशन केलं, डिस्कशन्स झाले कॅरेक्टरवर, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सवर डिस्कशन झालेत आणि हळूहळू आम्हाला त्यातनं कॅरेक्टर समजायला लागलं, कळायला लागलं आणि त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन्स थ्रू हळूहळू हे नाटक उभं झालं. क्या वो मारताय पब्लिक? हमदाबाईनं खासाहेबाला फसवला, दगा दिला, बेईमानी केला. अरे झूठा वो मारताय पब्लिक. खान साहब ने पैसा उड़ाया शराब पर, जुए पर और घोड़ों पर, और इल्जाम एक गरीब तवायफ पर. क्यों? हम तवायफ इसलिए. बाबूजी, हमदाबाईनं खासाहेबाला फसवला असता तो ये झूठा जेवर गहना पहनलाच नसता. किसी सेठची रखेल बनून राहिली असती हमदाबाई तो तिला लालाचा अवनियाचा कर्जच झाला नसता. मराठी रंगभूमीवरली ही क्लासिक नाटकं नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई युनिव्हर्सिटीच्या या प्रयत्नांना आणि हे क्लासिक नाटक त्याच सामर्थ्यानिशी प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना शुभेच्छा देऊया. सिल्वर स्क्रीनवर मराठी हृदय मनाचा झेंडा फडकवत गणेशोत्सवाच्या बदलत्या रूपात मोरयाचा जल्लोष साकारत दिग्दर्शक अवधूत गुप्ते आता जय महाराष्ट्र म्हणत जाऊन पोहोचलाय थेट बठिंड्यामध्ये. रसिकांच्या हाऊसफुल गर्दीत सिनेमागृहात सज्ज झालाय अवधूत गुप्तेचा नवा सिनेमा जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा. सुरतेवर स्वारी करणारा शिवरायांचा भक्त, उत्तरेत दबदबा निर्माण करणाऱ्या मराठ्यांचं रक्त, हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीचा पुत्र पंजाबच्या मातीत प्रेमाचं निशाण फडकवण्यासाठी येत आहे. लो आ गया तुम्हारा बाप. सयाजी निंबाळकर. कोल्हापूरचा मराठमोळा थाट आणि पंजाबी मातीचा रांगडा बाज साकारतायत अभिजित खांडकेकर, प्रार्थना बेहरे, पुनीत इस्सार, शुभांगी लाटकर, प्रियदर्शन जाधव, वरुण वीज, मोनिका दबडे, गणेश मयेकर, मनरीत कौर आणि विक्रम गोखले. मिनी पंजाब मुंबई, मुंबई मुंबई. ओ कोलकाता मुंबई, मुंबई मुंबई. दिल्ली दरबार मुंबई, मुंबई. गोवा पोर्चुगीजा मुंबई, मुंबई. राजस्थान रेस्टॉरंट मुंबई, मुंबई. बगदादी मुंबई, मुंबई. मुंबई. कॅफे मद्रास मुंबई, मुंबई. मुंबईत महाराष्ट्रात आपल्याला पावलोपावली दिसतात ह्या पाट्या, पण महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्राच्या नावाची एकतरी अशी पाटी आहे का? हो 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 आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक बाहेरच्या रेस्टॉरंट्सच्या पाट्या दिसतात, बाहेरच्या प्रदेशांच्या, बाहेरच्या राज्यांच्या नावाच्या पाट्या दिसतात. जय राजस्थान दिसतं, ग्रेट पंजाब दिसतं, दिल्ली दरबार दिसतं, ओ कॅलकटा दिसतं. एवढंच नाही तर चायनीज दिसतं, हाय फूड दिसतं. महाराष्ट्राबाहेर मात्र अशा महाराष्ट्राच्या नावाची एकतरी पाटी आहे का, असा प्रश्न विचारणारा हा चित्रपट आहे. म्हणजे काय राजकीय किंवा सामाजिक चित्रपट अशातला भाग नाही. असा विचार करून सयाजी निंबाळकर नावाचा जो आपला हिरो आहे तो महाराष्ट्राबाहेर पंजाबच्या हृदयामध्ये म्हणजे बठिंडामध्ये जाऊन जय महाराष्ट्र नावाचं रेस्टॉरंट चालू करतो आणि तिथल्या एका जसपिंदर कौर नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो.
एवढी छोटीशी कथा आहे. क्या तुम जयपुर, अहमदाबाद, अमृतसर जाकर बिझनेस कर सकते हो? या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अमराठी माणसाला मी मराठी माणसाच्या विजाशिवाय घुसूच देणार नाही. 1 महीने के अंदर अगर तुझे वापस मुंबई नहीं भेजा ना तो सड्डा नाम भी सन्नी नहीं. काय फरक असतो का मराठी माणसात आणि पंजाबी माणसात? मी सयाजी निंबाळकर ची भूमिका केली आहे या चित्रपटामध्ये. कोल्हापूरचा रांगडा गडी आहे. तो पण प्रेम करतो, पण त्याच्या रांगड्या स्टाईलने करतो. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांना, महाराष्ट्रात काय भारतामध्ये अनेक जणांना हे माहितीच नाहीये की सरदार हे मराठी सुद्धा असतात. आपल्या सरदारांनी सुद्धा त्या काळी काही मोहिमा गाजवलेल्या आहेत. आज सरदार म्हटल्यानंतर पंजाबमध्येच सरदार सगळ्यांना आठवतात, पण आपले सुद्धा मराठी सरदार तेवढेच शूरवीर आणि पराक्रमी होते आहेत. त्यामुळे असाच एक मराठी सरदार असलेला हा आपला महाराष्ट्रीयन मुलगा पंजाबमध्ये जाऊन जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा उघडतो. आता यामागे काहीतरी चॅलेंज त्याने स्वीकारलेलं आहे, यामागे कुठेतरी त्याची एक भूमिका आहे. म्हणून त्याने पंजाबनं, ज्या राष्ट्रानं, ज्या राज्यानं सगळ्या देशाला आणि देशाबाहेर सुद्धा खाद्याची संस्कृती शिकवली, त्यांच्या हृदयात भटिंड्यामध्ये जाऊन महाराष्ट्रीयन जेवणाचा ढाबा उघडायचा एवढी हिंमत या सयाजीमध्ये आहे. बार्बी डॉलला नऊवारी साडी नेसून काय मजा नाही. त्यासाठी मराठी मुलगीच हवी. मैं पंजाबन हाँ, ऐसे लिफ्ट देने से दोस्त नहीं बन जाते. जसविंदर कौर कॅरेक्टर आहे, तिला लोक जस असं म्हणतात. जेवढं नाव स्वीट आहे तेवढं ते कॅरेक्टर पण खूप स्वीट आहे. आणि या कॅरेक्टरमध्ये मी एक खरंच खूप सांगायला मागेन की म्हणजे तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की या कॅरेक्टरनी एवढे शेड्स दिसले त्या कॅरेक्टरचे. ती रडली पण आहे, तिने रडवलं पण आहे, ती हसली पण आहे, तिने हसवलं पण, ती चिडली पण आहे आणि तिने चिडवलं पण. नंतर तिने हिरो बरोबर रोमॅन्टिक गाणी पण म्हटली आहेत आणि घरातल्या एका कोपऱ्यात जाऊन रडली पण. सो तिने वेगवेगळ्या प्रकारचे या कॅरेक्टरचे शेड्स असल्यामुळे, ती तसं तिचं कॅरेक्टर असल्यामुळे मला पण ते प्ले करताना ॲज अन ॲक्टर खूप मजा आली, खूप वेगळा माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे हिम्मत सिंग. मी या फिल्ममध्ये मराठी नाही आहे, तर मी या फिल्ममध्ये पंजाबी मराठी असा माणूस आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव हिम्मत सिंग आहे, मी सांगितलंच. हा ज्या ढाब्यात काम करतो त्या ढाब्याचा मालक सयाजीराव निंबाळकर आहे, म्हणजे अभिजित खांडकेकर आहे. आणि मी त्याचा अतिशय लॉयल मित्र, मॅनेजर, ॲडमिनिस्ट्रेटर सगळ्याच आहे. फक्त माझ्या कॅरेक्टरची एक गोष्टी अशी आहे, मी थोड्या हलक्या कानाचा आहे फिल्ममध्ये. मला एखादी गोष्ट कोणी सांगितली आणि ती गोष्ट खरी असली, खोटी असली तरी मी त्याचा फारसा विचार करत नाही. मला ती खरी वाटते आणि मग मी ती खरी समजून त्या गोष्टी इतरांना सांगत बसतो आणि त्यातून अनेक घोळ निर्माण होतात आणि मग त्या घोळातून अर्थात मलाच पुन्हा सावरावं लागतं. असं धमाल मजेशीर कॅरेक्टर आहे. आय लव्ह यू. पंजाब आणि महाराष्ट्राचा जो एक मेळ आम्ही साधण्याचा प्रयत्न केला आहे या फिल्मच्या निमित्ताने, या म्युझिकच्या निमित्ताने, तो सगळ्या लोकांना आवडतोय अशा प्रतिक्रिया येत आहेत. बुलिशाचे कलाम आम्ही या गाण्यात खूप वापरले आहेत. गुरु ठाकूरनी अप्रतिम मराठी गाणी लिहिली. तर या दोन्हीचं एक छान ब्लेंड आणि कॉम्बिनेशन म्युझिकली आम्ही अचीव करण्याचा प्रयत्न केला आहे. जस तुम्हारे पापा को पता चलेगा, उनको तो हार्ट अटैक ही आ जाएगा. महाराष्ट्राचा सुपरस्टार ठरत माझ्या प्रियाला मधून रसिक मनात पोहोचलेला अभिजित खांडकेकरचा सिनेमॅटिक डेब्यू युवा संगीतकार निलेश मोहरीरच्या तालमीसह गुरु ठाकूरच्या गीतांवर बेधुंद करणारी अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू अरोरा, राहुल वैद्य यांच्या आवाजातली गाणी तुम्हाला जरूर म्हणायला लावतील जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा. तेव्हा फक्त आणि फक्त सिनेमागृहात जाऊन पहा जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा. आता वेळ झाली आहे आपल्या एंटरटेनमेंटचा ढाबा आवरण्याची. भेटूया हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत हाऊसफुल, बाय बाय.